अंधारलेल्या समाजात जाती भेदभाव आणि अज्ञानाच्या काळोखात एक ज्योत पेटली होती. ही ज्योत होती महात्मा ज्योतिराव फुले. 11 एप्रिल 1827 पुण्यातील साध्या कुटुंबात जन्मलेला हा मुलगा एक दिवस विचार क्रांतीचा मार्गदर्शक बनेल याची कुणालाही कल्पना नव्हती. गरिबी होती, संघर्ष होता, पण मनात होती जिद्द समाज बदलण्याची. 1840 मध्ये सावित्रीबाई यांच्यासोबत विवाह झाला आणि इथून सुरू झाली समाज बदलाची क्रांती. 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडली. विरोध, अपमान सहन करूनही ते ठाम राहिले. अनाथांसाठी आश्रय, बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवांसाठी पुनर्विवाह चळवळ राबवली. हा फक्त सुधार नव्हता, हा होता मानवतेचा पुनर्जन्म. पुढे त्यांनी अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्थेविरोधात सत्यशोधक समाजाची स्थापना करून समतेचा आवाज बुलंद केला. यासोबतच रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावून इतिहासाला नवा प्रकाश दिला. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, तृतीय रत्न या साहित्याने अन्यायावर प्रहार केला आणि समाज जागृतीची क्रांती घडवली. 28 नोव्हेंबर 1890 हा विचारदीप शांत झाला, पण समानता, शिक्षण आणि न्यायाची ज्योत आजही तितक्याच तेजाने पेटत आहे. अशा महान विचारदीपाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.